बरोबर आहे. काय चुकलं याचं? फक्त मला काय वाटतं ना हरीश, 8 दिवस कशाला? 2 दिवसात तो माल संपू आणि या सगळ्यातनं बाहेर पडू. हं? आई, अगं नाही, त्याचा निर्णय चुकलेला नाहीये. म्हणजे बघ ना, आता हे आयुष्यात पहिल्यांदा आपण असा व्यवसाय सुरू केला, त्या व्यवसायाला फळ आलं, हातात 4 पैसे आहेत. अहो, आत्ता तर आपण घर बांधायला घेतलंय. कुणासमोर हातही पसरावे लागणार नव्हते आणि आता नाही नाही, आता मागे हटून चालणार नाहीये. आता नकळत का होईना पण आपण ड्रग्ज विकलेच ना. आता झोपेचं सोंग घेऊन थोडे आणखीन विकले तर कसलं पाप लागणार आहे? नाही का रे? बरोबर ना? तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. आपण एक काम करूया. कोण तो काय नाव त्याचं? कान्विने ना? त्यांना फोन कर, मला त्यांच्याशी बोलायचं. कर कर. आई आई काय करतेस तू? लक्ष्मी, तुला कळते ना काय करतेस तू? अहो, मला कळतंय मी काय करते. जरा थांबा, तू फोन लाव ना. आई नको नाही. लाव ना फोन, मला बोलायचं आहे. भावनाई, सिद्ध बाबा, आनंदी, गुंड्या आनंदी, आजी, आमच्यापर्यंत ठीक होतं आजी, पण आज तुमची मजल आनंदीला त्रास देण्यापर्यंत गेली. जी हिम्मत कशी झाली तुझी माझ्या मुलीला पाडायची? एक गोष्ट आहे ना, नीट लक्षात ठेव, मी तुझ्या वयाचा मान तोवरच ठेवू शकतो जोपर्यंत तू तुझ्या वयाचा मान ठेवतेस. नाहीतर तुला सरळ करायला सुद्धा इतर मार्ग आहेत माझ्याकडे. तोंड सांभाळून त्यापेक्षा तू नीट वाग ना, नाहीतर तुला कशाला सामोरा जावं लागेल ना याची स्वप्न सुद्धा कल्पना नाही करू शकणार तू. माझ्या मुलीच्या वाट्याला जो येतो ना त्याला मी सेकंड चान्स देत नसतो. आजी, आनंदी जीव आहे माझा, जीव. त्या केसाला धक्का जरी लागला ना तरी बँड वाजवायला कमी नाही करणार मी. तू खूप बोलायला. तुम्ही तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. गाडी बाहेर पार्क केली आहे. चालेल ना? म्हणजे समोरच लावली आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. नमस्कार. नमस्कार. तुम्ही श्रीकांत इनामदार, म्हणजे या आनंदीचे खरे बाबा. हो. हॅलो. हॅलो, माझ्या घरी ड्रग्ज बद्दल सगळं कळलंय. माझ्या आईला तुमच्यासोबत बोलायचंय. ठीक आहे, द्या. कान्विंदे, हरीशची आई बोलते. हा. कळलं मला काय डील आहे ते. पण मी काय म्हणते, हे बघा, नाकासमोर चालणारी माणसं आहोत आम्ही. आम्हाला जास्त काळ याच्यात घालवायचं नाही. ते तुम्ही काय म्हणालात, 8 दिवस ना? 8 दिवस नाही, आपण तो 2 दिवसात संपवायचा आहे. हा. आणि आम्ही याच्यातनं बाहेर पडू. आम्हाला जास्त वेळ यात नाही घालवायचं. म्हणजे बघा, तुम्ही जर यात साथ दिलीत ना तर मग तुमचंही नुकसान नाही आणि आमचंही नुकसान नाही. बरोबर ना? काय म्हणता मग तुम्ही? डन. बरं, आता या विषयावर चर्चा नको आहे. मला ठरलं ते ठरलं. ए रेणुका, हाय,
नमस्कार. अगं आपल्याकडे महत्वाचे पाहुणे आले, त्यांच्यासाठी जरा चहा पाण्याची सोय कर. हो बघ. ॲक्च्युली मी आनंदी बरोबर एकीकडे जाणार होतो. तिच्यासाठी अख्खा प्रोग्राम सेट केला होता दिवसभराचा. पण तिने हट्ट केला की तिला इथेच यायचं आहे, तिला तिच्या आईला म्हणजे भावना आईला भेटायचं आहे. मला फक्त भावनाईला नाही भेटायचंय, मला सिद्धू बाबाला पण भेटायचं होतं. काय म्हणालीस बाबाला पण? अगं पण तू तर बाबांच्याच कडे राहत होतीस ना. धन्यवाद. घे सिद्धू. आता फक्त जे ठरवलंय त्यात यश मिळू दे अशी देवाला प्रार्थना करूया सगळ्यांनीच. जेव्हा सरळ मार्गाने हरीशचं कान पकडून यावेळेस काही हाती लागलं नसतं, म्हणून हा मार्ग पत्करावा लागतोय. चोर पकडायला प्रत्येक वेळेस पोलीस कामी येतातच असं नाही, कधीतरी चोरही व्हावं लागतं. ही त्यातलीच कथ आहे. पण तुझ्या समोर सांगते, पुढच्या 48 तासात माझ्या व्यवसायाला नजर लावणाऱ्या माणसाला गजाआड पाठवलं नाही तर लक्ष्मी श्रीनिवास दळवी हे नाव सांगणार नाही. बावळट फॅमिली. माझ्या अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकलेत. आता पुढच्या 48 तासात यांच्या इज्जतीचा फालुदा नाही केला ना तर नाव नाही सांगणार. सुपर्णा.